नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी युट्यूब चॅनल वरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी MST CET 2025 साठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर बघा मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या ऑफिशियल वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे cetcell.mahacet.org। ठीक आहे, या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय, तिथून देखील तुम्ही या वेबसाईटला भेट देऊ शकता। इथे आल्यानंतर तुम्हाला इथे 2 नंबरचं ऑप्शन दिसून येईल, सीईटी एक्झामिनेशन। यावरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर नवीन पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल। या देखील पेजची लिंक 2 नंबरला टाकून देईल, जेणेकरून तुम्ही डायरेक्टली रजिस्ट्रेशन करण्यासाठी या पेजवरती इथे ओपन करून घ्याल। ठीक आहे, त्यानंतर आता सर्वप्रथम आपण नवीन रजिस्ट्रेशन इथे आपल्याला करावं लागणार आहे, कारण आपण नवीन विद्यार्थी आहात। आपल्याला नवीन सीईटी साठी 2025 साठी अर्ज करायचा आहे। तर त्यासाठी रजिस्टरचं ऑप्शन आहे, रजिस्टर यावरती क्लिक करायचं आहे। तर तुमच्याकडे अशा प्रकारचं पेज इथे ओपन होऊन येईल। इथे आपल्याला स्वतःचं पहिलं नाव टाकायचं आहे आणि मधलं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर खाली तुमचं आडनाव टाकायचं आहे। ठीक आहे, तर या स्वरूपामध्ये तुम्हाला नाव टाकायचं आहे आणि हे जे नाव आहे स्पेलिंग मिस्टेक होऊन द्यायचं नाहीये। तुमच्या 10वी 12वीच्या जे मार्कशीट आहे त्याच्यावरती जसं नाव आहे तसंच नाव तुम्हाला इथे टाकणं अपेक्षित असणार आहे। कारण जेव्हा तुमचं ऍडमिशन होतं, ऍडमिशनच्या वेळेस तुम्हाला जेव्हा तुमचं ऍडमिशन झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणं गरजेचं असतं, तेव्हा खूप सारे प्रॉब्लेम येत असतात नावामध्ये जर मिस्टेक झाली तर। त्यामुळे फॉर्म भरण्यासाठी थोडा जास्त वेळ लागला तरी चालेल, किंवा दुसरीकडून तुम्ही कुठून फॉर्म भरून घेणार असेल तरी तिथे जास्त वेळ लागला तरी चालेल, परंतु स्पेलिंग मिस्टेक होऊन देऊ नका, कारण तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो। ठीक आहे, त्यामुळे थोडा वेळ जास्त लागेल, परंतु व्यवस्थित अर्ज भरा। ठीक आहे, आता बघा, पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव खाली टाकून घ्यायचंय। इथे ईमेल आयडी टाकायचा आहे, त्यानंतर एक पासवर्ड तयार करायचा आहे। हाच पासवर्ड तुम्हाला इथून पुढे लागणार आहे। जेव्हा पण तुम्ही लॉग इन व्हाल, तुम्हाला जेवढे पण अपडेट असतील ते सर्व अपडेट मिळवण्यासाठी, बघण्यासाठी सर्व हा जो पासवर्ड असतो तोच पासवर्ड तुम्हाला इथं वापरावा लागतो। तो पासवर्ड व्यवस्थित तयार करून घ्यायचा, तोच पासवर्ड पुन्हा इथं खाली एंटर करायचा आहे। इथे जन्मतारीख टाकायची, जन्मतारीख टाकण्यासाठी कॅलेंडर वरती क्लिक करायचं। त्यानंतर अशा स्वरूपामध्ये तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल। वर्ष तुम्हाला सिलेक्ट करायचं, त्यानंतर इथं महिना तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर इथं दिवस तुम्हाला इथं सिलेक्ट करायचे आहे। ठीक आहे, त्यानंतर जन्मतारीख खाली येऊन जाईल। त्यानंतर खाली आपल्याला रजिस्टरचं ऑप्शन आहे, रजिस्टर यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल। आता तुम्हाला ईमेल इथे व्हेरिफिकेशन करणं गरजेचं असणार आहे। तर त्यासाठी जो पण ईमेल दिला होता तो ईमेल तुम्हाला इथे वरती बघण्यासाठी भेटून जाईल। आता तो ईमेल तुम्हाला इथं ओपन करायचं। ओपन केल्यानंतर त्यामध्ये पहिलाच ईमेल आलेला असेल, तिथे आपल्याला व्हेरीफाय ईमेलचं ऑप्शन असतं। व्हेरीफाय ईमेल वरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि फक्त ईमेल व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। मोबाईल वरतून तुमच्या जिथे पण मोबाईल मध्ये ईमेल लॉग इन असेल तिथून तुम्ही तो तुमचा ईमेल व्हेरीफाय करून घ्याल। ठीक आहे, आता त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, इथे खाली क्लिक हिअरचं ऑप्शन बघा, ईमेल व्हेरीफाय झाल्यानंतर इथे आता आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल। आता जो पण ईमेल आयडी तुम्ही दिला होता तो ईमेल आयडी टाकायचा, पासवर्ड जो पण तयार केला होता तो पासवर्ड टाकायचा आणि इथं साइन इनचं ऑप्शन आहे, इथे आता आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथे ओपन होऊन येईल। आता काही एक्स्ट्रा माहिती आपल्याला इथे टाकणं गरजेचं असणार आहे पर्सनल डिटेल मध्ये। तर इथे आपण सर्वप्रथम इथं मोबाईल नंबर टाकण्याचा ऑप्शन आहे, मोबाईल नंबर टाकणार। त्यानंतर इथं आपल्याला वडिलांचं नाव टाकायचंय, फक्त आपल्याला पहिलं नाव टाकायचंय, इथे सांगितलेलं आहे। त्यानंतर आईचं नाव टाकायचंय, फक्त पहिलं नाव टाकायचंय, अशा प्रकारचं सांगितलेलं आहे। त्यानंतर जनरल मेल फिमेल आपण इथे सिलेक्ट करणार, जे पण असेल ते। त्यानंतर आपल्याला आपला जो पण धर्म आहे तो आपल्याला इथं सिलेक्ट करायचा, जे पण असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता। ठीक आहे, सिलेक्ट केल्यानंतर पुढे आपल्याला बघा इथे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे, आपण गावात राहतो की शहरात राहतो ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचंय। ठीक आहे, त्यानंतर आपल्याला आपली जी लँग्वेज आहे ती लँग्वेज इथं सिलेक्ट करायची। ठीक आहे, मायबोली आपली जी लँग्वेज आहे ती आपली आपण इथं लँग्वेज सिलेक्ट करणार, मातृभाषा आपण इथं सिलेक्ट करणार। ठीक आहे, त्यानंतर इथे आपल्याला इंडियन ऑलरेडी इथं सिलेक्ट असणार आहे, इथे काय करण्याची गरज नाहीये। इथं आपल्याला इन्कम इथं टाकण्याचा ऑप्शन आहे, जेवढी पण इन्कम असेल ती इन्कम आपण इथं सिलेक्ट करणार। फॅमिली इन्कम इथं आपल्याला सिलेक्ट करायची, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यानंतर मॅरिटल स्टेटस जे पण असेल, मॅरिड अनमॅरिड, ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार। त्यानंतर खाली यायचे, खाली आल्यानंतर बघा इथे ऍड्रेस आपल्याला टाकायचा, संपूर्ण ऍड्रेस आपण इथं टाकणार। आता ऍड्रेस तुम्हाला कसा टाकायचा ते व्यवस्थित जाणून घेऊया। इथे आपला आधार कार्ड वरती जसा ऍड्रेस असतो तसा तुम्हाला पूर्ण ऍड्रेस टाकायचा आहे। ठीक आहे, त्यानंतर इथे ऍड्रेस लाईन 2 मध्ये तुम्ही तुमचं गावाचं नाव आणि तालुक्याचं नाव टाकू शकता, किंवा तुमचं पूर्ण ऍड्रेस असेल तर पूर्ण आपण थोडक्यात त्याच्याविषयी माहिती देऊ शकता। ऍड्रेस लाईन 3 मध्ये नाही टाकलं तरी काय अडचण नाही। पुढे आपल्याला आपलं राज्य इथं आपल्याला सिलेक्ट करायचंय, आपलं महाराष्ट्र राज्य आहे, महाराष्ट्र
म्हणजे आपण इथे सिलेक्ट करणार. महाराष्ट्र राज्यामध्ये आपला जो पण जिल्हा असेल तो जिल्हा आपण इथे सिलेक्ट करणार. त्यानंतर आपण आपला तालुका जो पण तालुका असेल तो तालुका आपण सिलेक्ट करणार. त्यानंतर गावांची नावं देखील येऊन जातील, ते गावांची नावं तुम्ही इथे सिलेक्ट करून घेऊ शकता. त्यानंतर पिनकोड आपल्याला इथे टाकायचा, आपला जो पण एरियाचा पिनकोड आहे तो टाकणार. त्यानंतर मोबाईल नंबर इथे टाकणार. त्यानंतर आपण वरती जो ऍड्रेस दिलाय तो सेम इथं खाली असेल. वरती आपण कोणता ऍड्रेस टाकतो, परमनंट ऍड्रेस म्हणजे कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता टाकतो. आणि खाली कोणता आहे, आता सध्याचा राहण्याचा पत्ता. दोन्ही ऍड्रेस सेम असेल तर फक्त वरती ऍड्रेस टाकायचा, इथे टिक मार्क करायचं, ऑटोमॅटिकली खाली तोच ऍड्रेस कॉपी पेस्ट होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला खाली यायचे. खाली आल्यानंतर इथं ऑदर डिटेल आपल्याला इथं देणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. ऑदर डिटेल आपण इथं बघा क्लिक करणार. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला विचारले आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, तर आपल्याला येस वरती क्लिक करायचंय. त्यानंतर पुढे आपल्याला बघा इथं काय विचारलेलं आहे. इथे आपल्याला विचारले आपण मायनॉरिटी कम्युनिटीमध्ये येतात का. ठीक आहे. येत असेल आपली कॅटेगरी तर आपण येस करणार. येस केलं तर आपल्याला कोणकोणत्या कॅटेगरी दिसतात ते तुम्हाला इथं बघून घ्यायचं. बघा यामध्ये तुमची जी पण कॅटेगरी असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार. आता तुम्ही येत असेल तर येस करायचं, अदरवाईज नो वरती तुम्हाला सिलेक्ट करायचंय. ठीक आहे. तुमच्याकडे त्याचं सर्टिफिकेट असणं गरजेचं असतं मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर आपण अपंग वगैरे आहे का त्याच्याविषयी इथं माहिती विचारली तर आपण येस नो इथे सिलेक्ट करू शकता. येस असेल तर आपण येस वरती देखील क्लिक करू शकता. त्यानंतर आपला जो टाईप आहे, ठीक आहे, डिसेबिलिटीचा टाईप तो आपण इथे सिलेक्ट करणार आणि त्याच्याविषयी माहिती देणार. ठीक आहे. नसेल तर डायरेक्टली नो वरती क्लिक करायचं, पुढील ऑप्शन ऑटोमॅटिकली इथून हाईड होऊन जाईल. त्यानंतर आपण 10वी कोणत्या वर्षी पास केली ते वर्ष आपल्याला इथे सिलेक्ट करायचंय. त्यानंतर आपल्याला 10वीला किती पर्सेंटेज होते, ठीक आहे, ते पर्सेंटेज आपण इथे टाकणार. ठीक आहे. जसं की मी इथं दाखवण्यासाठी एक पर्सेंटेज टाकून घेतले. त्यानंतर बोर्ड आपल्याला इथे सिलेक्ट करायचा, कोणता बोर्ड होता, तर 10वीचा जो पण बोर्ड असेल तो तुम्ही इथे सिलेक्ट करणार. त्यानंतर खाली यायचे. खाली आल्यानंतर इथे आपल्याला जे स्टेट आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचंय. तर 10वीचं जे आपलं राज्य होतं, ठीक आहे, आपण कोणत्या राज्यातून पासआउट केली 10वी तर ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचे. ठीक आहे. हे सर्व झाल्यानंतर इथं आपल्याला सेव्ह चेंजेसचं ऑप्शन आहे. ही सर्व माहिती टाकून झाल्यानंतर सेव्ह चेंजेसचं ऑप्शन आहे, इथे आता आपण क्लिक करणार आहोत. सेव्ह चेंजेसच्या अगोदर इथे एक ऑप्शन आपलं भरायचं राहिलेलं आहे. इथे आपल्याला काय विचारले, सध्या आपण 2025 मध्ये एक्झाम देणार आहात का, 12वी म्हणा नाही तर डिप्लोमा म्हणा, जी पण एक्झाम आहे ती तुम्ही इथं आता देणार आहात का, जी एक्झाम अजून झालेली नाहीये. जर देणार असेल आणि तुम्हाला MST CET चा फॉर्म भरायचा असेल आताच, कारण आधीच फॉर्म भरतात, ठीक आहे, तर तुम्ही येस वरती क्लिक करणार. तुम्ही अजून 12वीची एक्झाम दिलेली नसेल तर तुम्ही येस वरती क्लिक करणार. ठीक आहे. आणि जर नसेल, तुम्ही ऑलरेडी दिली असेल तर नो वरती तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर आता आपल्याला 12वीची माहिती इथं भरणं अपेक्षित असणार आहे. जसं की 12वी कोणत्या वर्षी तुम्ही पासआउट केली ते वर्ष तुम्हाला इथं भरायचंय. त्यानंतर इथं आपल्याला 12वीचा बोर्ड कोणता होता तो बोर्ड तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर मार्क आपल्याला CGPA मध्ये किंवा पर्सेंटेज मिळाले, पर्सेंटेज मध्ये आहेत किती आपल्याला टाकायचंय. पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज तुम्ही इथे सिलेक्ट करणार. त्यानंतर किती पैकी तुम्हाला किती मार्क मिळाले ते तुम्हाला इथं भरायचे. जसं की आता सर्वप्रथम 349 इथं मार्क मिळाले 650 पैकी, तर आपण 650 इथे टाकणार. तुम्हाला जेवढे पण मार्क मिळाले असतील ते तुम्ही इथं या स्वरूपामध्ये टाकणार. आणि त्यानंतर सेव्ह अँड चेंज इथं बघा, सेव्ह इथं आपल्याला क्लिक करायचंय. सेव्ह चेंजेस यावरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा सर्व माहिती तुमची अशा स्वरूपामध्ये इथं सेव्ह होऊन जाणार आहे. ठीक आहे. आता इथं जवळपास तुम्ही सर्व माहिती इथं भरून घेतलेली आहे. ही माहिती कधी कधी तुम्हाला नंतर देखील टाकायला येते, ती कुठं टाकायची ते देखील मी तुम्हाला सांगतो. आता बघा ही सर्व माहिती तुम्हाला इथं तुम्ही इथं टाकून घेतलेली आहे. आता बघा CET रजिस्ट्रेशनचा ऑप्शन आहे, इथे आता आपल्याला क्लिक करायचंय. आता जो आपण ईमेल आयडी आणि पासवर्ड बनवला होता त्यांनी लॉग इन झाल्यानंतर बघा इथून पुढे जेव्हा पण तुमचं हॉल तिकीट येईल त्याच्याबद्दल माहिती किंवा जी पण अपडेट असेल, रिझल्ट वगैरे सर्व तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटेल. जसे की स्कोर बघायचा असेल तर स्कोर इथून बघू शकता. नोटिफिकेशन काय असतील तर ते तुम्ही इथं बघू शकता. काही तुम्हाला मदत लागत असेल ती देखील तुम्ही इथून त्यांच्याशी संपर्क करू शकता. प्रोफाईल तुम्ही तुमची एडिट करू शकता. हे सर्व कामकाज तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड आहे त्याच्यावरूनच तुम्हाला करावं लागणार आहे. ठीक आहे. आता सर्वप्रथम आपण एकाही CET साठी अर्ज केलेला नाहीये. आपल्याला MST CET साठी अर्ज भरायचा आहे, जी की 12वी नंतर आपल्याला द्यावी लागते किंवा 12वीला असताना द्यावी लागते वेगवेगळ्या फील्डमध्ये आपल्याला ऍडमिशन घेण्यासाठी. ठीक आहे. तर यावरती आता आपल्याला क्लिक करायचंय. यावरती क्लिक केल्यानंतर बघा एकदा रजिस्ट्रेशन केलं तर तुम्ही वेगवेगळ्या CET साठी इथं अर्ज भरू शकतात. इथे भरपूर ऑप्शन आहे जे की आपल्याला इथं दिसत असतील. या सर्व CETs आहेत ज्या की वेगवेगळ्या कोर्ससाठी आपल्याला ऍडमिशन घेण्यासाठी इथं लागतात. यातील पहिलेच ऑप्शन आहे 12वी नंतरची जी MST CET असते तर त्याच्यासाठी बघा MST CET 2025 साठी इथं आपल्याला इथं अर्ज भरण्यासाठी यावरती क्लिक करावं लागणार आहे. तर यावरती मी क्लिक करतो. त्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे आपल्याला काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे, ज्यामध्ये आपली फीज किती असणार आहे, बाकीची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे, का महत्त्वाच्या सूचना वगैरे दिलेल्या आहेत. ठीक आहे. तर इथे आपल्याला यांना व्यवस्थित वाचायचं, ऍक्सेप्ट करायचं. आणि त्यानंतर इथं बघा आपल्याला आय ऍक्सेप्ट अँड प्रोसीडचं ऑप्शन आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे.
त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे. आता ही माहिती तुम्हाला इथं दिसून येईल. जर तुम्ही पहिल्यांदाच जेव्हा लॉग इन झाला तेव्हा ही माहिती टाकली नसेल तर तुम्हाला एक एक माहिती इथं भरायला येते, जसे की पर्सनल डिटेल, ऍड्रेस डिटेल, त्यानंतर एज्युकेशनल डिटेल, ही माहिती तुम्हाला तेव्हा भरायला येते. जर तुम्ही ऑलरेडी टाकलेली असेल, जसे की मी जेव्हा लॉग इन केलं तेव्हाच ही सर्व माहिती भरून घेतली. थोडंसं ब्लर करत आहे, बाकीची माहिती तुम्ही इथं बघू शकता. ही माहिती ऑलरेडी मी इथं टाकून घेतलेली आहे, तर आता मला पुन्हा टाकण्याची गरज पडली नाही. आता डायरेक्टली आपल्याला खाली यायचंय. ऑलरेडी आपण ही सर्व माहिती इथं टाकून घेतलेली आहे. सर्व माहिती टाकून घेतल्यानंतर आता डायरेक्टली खाली यायचे. खाली आल्यानंतर इथे आता आपल्याला कॅप्चा दिसेल बघा. इथं हा जो कॅप्चा आहे जशाचा तसा आपल्याला फक्त हा कॅप्चा बघून इथं टाईप करायचा आहे. ठीक आहे, तर इथं मी कॅप्चा इथं टाईप करून घेतो. कॅप्चा टाईप करून घेतल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडचं ऑप्शन आहे, इथे आता आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी सेंड केला जाणार आहे. तो ओटीपी तुम्हाला इथे टाकून फक्त व्हेरीफाय ओटीपीचं ऑप्शन आहे, इथं ओटीपी व्हेरीफाय करायचा आहे, जेणेकरून आपला मोबाईल नंबर इथं व्हेरीफाय होऊन जाणार आहे. ईमेल आयडी ऑलरेडी आपण व्हेरीफाय केलेला आहे. तर बघा ओटीपी व्हेरीफाय केल्यानंतर अशा प्रकारचं ऑप्शन तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे. आता जर म्हटलं तर आपलं इथं रजिस्ट्रेशन इथं सक्सेसफुल झालेलं आहे. इथं आपल्याला ऍप्लिकेशन नंबर इथं भेटलेला आहे, जो की व्यवस्थित तुम्ही जपून ठेवा. ठीक आहे, आता ऍप्लिकेशन नंबर तुम्ही कॉपी करून किंवा फोटो काढून कुठेतरी सेव्ह करून ठेवू शकता. तसं आपल्याला प्रिंट काढल्यानंतर ऍप्लिकेशन नंबर इथं मिळतच असतो. ठीक आहे, आता त्यानंतर प्रोसीडचं ऑप्शन आहे, प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे. तर बघा त्यानंतर अशा प्रकारचं इथं ऑप्शन उपलब्ध होऊन येणार आहे मित्रांनो. आता डिटेलमध्ये व्यवस्थित तुम्हाला इथं माहिती भरायची आहे. जसं की इथं आपलं रजिस्ट्रेशन इथं पूर्ण झाले. आता आपल्याला एकूण 9 स्टेप इथं पूर्ण करायचे आहेत. यामध्ये सर्वप्रथम डोमिसाइल याविषयी माहिती द्यायची, त्यानंतर क्वालिफिकेशन याच्याविषयी माहिती द्यायची, त्यानंतर आपल्याला याच्याविषयी डिटेल काय माहिती द्यायची, त्यानंतर पुढे आपल्याला सर्व दिसणार आहे. त्यानंतर फोटो आणि सिग्नेचर इथं अपलोड करायचे. त्यानंतर आपल्याला इथं काय आयडी प्रूफ काहीतरी द्यायचं, आधार कार्ड, पॅन कार्ड यापैकी कोणतेही देऊ शकता, नंतर अदर काय आयडी प्रूफ देऊ शकता. त्यानंतर आपल्याला व्यवस्थित माहिती आहे की नाही ती व्हेरीफाय करून घ्यायचंय. ऍप्लिकेशनचा प्रिव्ह्यू बघायचा, त्यानंतर ऍप्लिकेशनचा आपल्याला फक्त पेमेंट करायचं आणि ऍप्लिकेशनची प्रिंट घ्यायची. एवढीच प्रक्रिया आपल्याला करायची, बाकी जास्त काय प्रक्रिया आपल्याला करण्याची गरज नाहीये. ठीक आहे, आता पहिली स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे, जी की तुम्हाला इथे दिसत असेल. आता आपल्याला दुसरी स्टेप कंप्लीट करायची, ही इनकम्प्लीट आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा त्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे आपल्याला विचारलेले आपण महाराष्ट्र राज्याचे आदिवासी आहे का, तर आपल्याला येस वरती क्लिक करायचं. अदरवाईज आपण नसेल तर नो वरती क्लिक करू शकता. त्यानंतर आपल्याला आपली जी पण कॅटेगरी असेल ती आपल्याला कॅटेगरी इथं निवडायची. आपल्याला इथं काहीतरी सूचना दिल्या जातील. आपण एकदा कॅटेगरी निवडल्यानंतर पुढे जाऊन आपण यामध्ये काही बदलाव करू शकत नाहीये. ठीक आहे, तर आपल्याला आताच व्यवस्थित हे सर्व ऑप्शन इथं भरून घ्यायचे. तर ठीक आहे, तर आपण कन्फर्म असेल तर आपण येस वरती क्लिक करणार किंवा ओके वरती क्लिक करणार. त्यानंतर आता आपल्याला आपली जात निवडायची. ठीक आहे, आपल्याला जी आपली सब कास्ट असते ती आपल्याला इथं निवडायची. आपल्या कॅटेगरी सर्टिफिकेट वरती हे मेन्शन केलेलं असतं. जे पण असेल ते तुम्हाला इथं व्यवस्थित बघायचं कुठं आहे आणि ते आपल्याला इथं निवडायचं आहे. जसं की सर्व ऑप्शन आपल्याला इथं दिसून येतील दाखवण्यासाठी एक ऑप्शन इथं मी निवडून घेतलं. ठीक आहे, त्यानंतर आता आपल्याला पुढे आपल्याला विचारलेले आपल्याकडे जात प्रमाणपत्र आहे काय असेल तर अवेलेबल वरती क्लिक करायचे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला आपला सर्टिफिकेट नंबर इथं टाकायचा आहे. जे पण आपल्याला आपला सर्टिफिकेट नंबर असेल आपला कास्ट सर्टिफिकेटचा, तो सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला विचारलेलं आपल्याकडे व्हॅलिडिटी आहे का, कास्ट व्हॅलिडिटी असेल तर अवेलेबल करायचं, अदरवाईज नॉट अवेलेबल वरती क्लिक करायचं. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला पुढे यायचं. पुढे आल्यानंतर आपल्याला विचारलेले आपण दिव्यांग वगैरे आहात का, येस नो इथे सिलेक्ट करणार. ठीक आहे, त्यानंतर इथं आपण पहिल्यांदाच हे जे रजिस्ट्रेशन करते वेळेस काही माहिती भरली होती ती पुन्हा टाकण्यासाठी आलेली नाहीये. जसं की इथं मायनॉरिटी कॅटेगरी किंवा कम्युनिटीचं ऑप्शन आहे, जे आपण नो केलं होतं किंवा तुम्ही येस केलं असेल तर ते ऑलरेडी इथं असणार आहे. जी माहिती आपण पहिली टाकलेली असते ती एडिट करता येत नाही. पुढे आपल्याला विचारलेलं आहे तुम्ही अनाथ आहात का, येस असेल तर येस करायचं, अदरवाईज नो वरती आपल्याला क्लिक करायचं. ही सर्व माहिती टाकून तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीडचं ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे बघा आपण जी पण एज्युकेशनल माहिती टाकली होती ती माहिती आपल्याला इथे दिसून येणार आहे, जी की ऑलरेडी आपण टाकलेली होती पहिल्यांदा जेव्हा रजिस्ट्रेशन करते वेळेस तेव्हाच टाकली होती. ऍज इट इज कॉपी पेस्ट इथं होऊन येणार आहे. ठीक आहे, तुम्ही जर टाकली नसेल तर तुम्ही आता देखील ही माहिती भरू शकता, काही अडचण नाही. काय बदलाव करायचा असेल तर तुम्ही तेव्हाच ती माहिती व्यवस्थित भरायला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारचा बदलाव त्यामध्ये करता येत नाहीये. ठीक आहे, आता ही देखील माहिती आपली भरून झालेली आहे. जर भरली नसेल तर तुम्ही ही माहिती भरून घेणार. ठीक आहे, त्यानंतर आपण इथं काय करणार, सेव्ह अँड प्रोसीडचं ऑप्शन इथे क्लिक करणार. तर बघा आता पुढे आपल्याला EMHT CET 2025 एक्झामिनेशन डिटेल टाकायचे. यामध्ये खूपच महत्त्वाची माहिती आहे. यामध्ये आपल्याला सब्जेक्ट निवडायचे आहेत मित्रांनो. तुम्हाला PCB घ्यायचं आहे की PCM घ्यायचं आहे की दोन्ही घ्यायचे ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचंय. आता PCB कोणकोणत्या क्षेत्रासाठी पाहिजे, कोणकोणत्या कोर्ससाठी पाहिजे हे आपल्याला माहितीच आहे. इंजिनिअरिंगसाठी, मेडिकलसाठी आता मेडिकलसाठी जर जायचं असेल तर तुम्ही यामध्ये B फार्मसी, D फार्मसी याच्यासाठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर हे ऑप्शन सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, नाही तर अदरवाईज वेगवेगळे आपल्याला फील्ड्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर हे तुम्ही सिलेक्ट